आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त सुख देतात. काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलानं आपलं फुलणं सोडायचं नसतं. जीवन कितीही खडतर असले तरीही माणसानं आपलं जगणं सोडायचं नसतं. स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवितात ती माणसे आयुष्यात कधीही अपयशी होत नाही. एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी आलं पाहिजे. पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही, त्याचप्रमाणे कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाही. समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो. कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काहीही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा, कारण आपलं मन आपल्या बरोबर कधीच खोटं बोलत नाही, ते नेहमीच आपल्या सोबत असतं. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. जीवनात असे काही दिवस येतात माणसाला माणसापासून दूर घेऊन जातात, पण जी माणसे दूर असूनही आठवण काढतात त्यांना तर खरे आपले माणसे बनतात. मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो तसं शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. कमळाकडून शिकावे, चिखलात उगवून पण आपले अस्तित्व टिकवावे लागते. चांगलं घडण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावेच लागते. सत्य सांगण्यासाठी कुणाच्याही सत्तेची गरज नसते. नदीला वाहण्यासाठी कुठल्याही रस्त्याची गरज नसते. जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहोचण्यासाठी कुठल्याही स्थानाची गरज नसते. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो. दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, तेच तुमचा परिचय देतील. आयुष्यात चांगली माणसं न कळत मिळतात. तोडणं आणि जोडणं हा क्षणाचा खेळ असतो, मात्र जोडणं आणि जोडून ठेवणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो. आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. आपली संगत आपले भविष्य घडवते. तांदूळ जर कुंकवासोबत मिक्स झाले तर ते देवाच्या चरणी पोहोचतात, पण जर डाळीसोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते. आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्त्वाचे आहे. जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलता ज्यामध्ये सारे समजते ती म्हणजे मैत्री असते. फुलासारखं सुंदर जीवन जगण्यासाठी फुलासारखा संघर्ष करायला शिका. काट्याच्या वेदना सोसूनही फुलं फुलतात, तसं आपणही फुलायला हवं आणि हसत जगायला हवं. जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दूर आहे. ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीच विसरू नये, कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो. चांगली माणसं 100 वेळा जरी नाराज झाली तरी त्यांची नाराजगी दूर करा, कारण किमती मोत्यांची माळ जितक्या वेळा तुटते तेवढ्या वेळा आपण ती परत ओवतो. माळ तुटली म्हणून आपण मोती फेकून देत नाही. ताकात लोणी असेल तर चालेल, पण लोण्यात ताक नसावं. कोळशात हिरा असेल तर चालेल, पण हिऱ्यात कोळसा नसावा. पाण्यात बोट असेल तर चालेल, पण बोटीत पाणी नसावा. ज्याप्रमाणे राजकारणात मैत्री असेल तर चालेल, पण मैत्रीत राजकारण नसावं. सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णतः सुखी होत नाही, पण दृष्टी बदलली तर नक्कीच सुखी होतो. नियम सोपा असतो,
तो अंमलात आणणे कठीण असते. सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते. ज्याचे जसे चरित्र असते त्याचे तसेच मित्र असतात. शुद्धता तर विचारांमध्ये असते. माणूस कुठे पवित्र असतो. फुलात सुद्धा किडे असतात, दगडात सुद्धा हिरे असतात. वाईट सोडून चांगले बघा, माणसात सुद्धा देव दिसतात. क्षितिजापाशी झुकते ते आकाश असते. आसवाने जोडले ते जाते ते प्रेम असते. क्षणोक्षणी रंग बदलते ते जीवन असते. सुख दुःखाची देवाणघेवाण जेथे असते तेच मनापासून जुळलेले नाते असते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे माणुसकी. म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणारी, जीवाभावाची जिवलग माणसं जोडा आणि जपा. तीच आपली खरी संपत्ती आहे. दरवाजावर शुभ लाभ लिहून काहीही होणार नाही. विचार शुभ ठेवा, लाभच लाभ होतील. मन साफ, त्याला सर्व माप. देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून देवळात जाऊ नये, तर देवाने खूप काही दिलंय म्हणून जायचं. ज्ञानाने, मनाने व मानाने एवढे मोठे व्हा की भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल. परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्यांच्याकडे असते तेच जीवनात यशस्वी होतात. चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मैत्रीला नाही. कितीही जपले कुणाच्या मनातले भाव, वेळ आल्यावर माणसं खेळून जातात डाव, अन तेव्हाच खरे कळून येतात स्वभाव. आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो देव असतो, पण वाचणारे आपण असतो. जीवनात खूप काही हवं असतं पण पाहिजे तेच भेटत नसतं. सर्व काही नशिबात असतं पण आपलं नशीब घडवणं हे आपल्याच हातात असतं. प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात. सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख माणसाच्या धैर्याची. दोन्ही परीक्षामध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो. मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, पण तडजोड करायला शहाणपण लागते. प्रत्येक वेळी आपले सर्वच निष्कर्ष बरोबर असतीलच असे नाही. काही वेळा गैरसमज दूर ठेवून एकमेकांना समजून घेण्यातच नात्याचे हित असते.